नमस्कार. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पाहुयात सविस्तर हवामान अंदाज. सर्वप्रथम कोकण आणि गोवा विभागाबद्दल बोलायचे झाले तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि संपूर्ण गोवा राज्यात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळू शकतात. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात दक्षिण भागात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहू शकते. धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुख्यतः हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून पावसाचा जोर तुलनेने कमी राहील. विदर्भातही बहुतांश भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा परिसरात हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीच्या पूर्व भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहू शकते. एकंदरीत आज दक्षिण कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात पावसाचा सर्वाधिक प्रभाव राहण्याची शक्यता असून इतर भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.